मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बँकिंग क्षेत्रात असणारा स्विफ्ट कोड म्हणजे काय, स्विफ्ट कोडची रचना कशी असते आणि स्विफ्ट कोडचा उपयोग याची सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, स्विफ्टचा फुल फॉर्म आहे सोसायटी फॉर वर्ल्ड वाइड इंटर बँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन। स्विफ्ट ही एक संस्था आहे जी बँकिंग आणि वित्तीय संस्थांच्या दरम्यान सुरक्षित आणि जलद माहिती हस्तांतरणाची प्रणाली प्रदान करते। स्विफ्टची स्थापना 1973 मध्ये बेल्जियम मध्ये झाली होती। त्याच्या स्थापनेचा मुख्य उद्देश म्हणजे बँकांमध्ये आंतरराष्ट्रीय आर्थिक संदेशाची देवाणघेवाण अधिक सुरक्षित आणि जलद करण्याचा होता। स्विफ्ट कोड, ज्याला BIC म्हणजे बँक आयडेंटिफायर कोड देखील म्हटलं जातं, हा एक वैश्विक बँकिंग ओळख कोड आहे। हा कोड बँक आणि वित्तीय संस्थेच्या जागतिक ओळखीला दर्शवतो। स्विफ्ट कोडचा मुख्य वापर आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवहारांमध्ये होतो। जेव्हा बँकांदरम्यान पैसे ट्रान्सफर करणे असते तेव्हा याचा उपयोग केला जातो। तर आता स्विफ्ट कोडची रचना कशी असते ते पाहूया। स्विफ्ट कोड हा 8 ते 11 अंकी असतो। यामधील पहिले 4 अक्षरे बँकेचे नाव दर्शवतात, त्यानंतर पुढील 2 अक्षरे देशाचा कोड दर्शवतात। उदाहरणार्थ भारतासाठी IN, अमेरिकेसाठी US अशा प्रकारे। त्यानंतर त्या पुढील 2 अक्षरे शहराचा कोड दर्शवतात। शेवटचे 3 अक्षरे विशिष्ट शाखेचा कोड दर्शवतात। ही 3 अक्षरे ऑप्शनल असतात, म्हणजे जर शाखेचा कोड दिला गेला असेल तर या ठिकाणी 3 अक्षरे असतात। जर बँकेच्या विशिष्ट शाखेची आवश्यकता असेल तर 11 अंकी स्विफ्ट कोड असतो। त्यामध्ये शेवटचे 3 अंक बँकेच्या विशिष्ट शाखेची ओळख दर्शवतात। स्विफ्ट कोडचा मुख्य वापर आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांसाठी म्हणजे फक्त आंतरराष्ट्रीय फंड ट्रान्सफर साठी केला जातो। जेव्हा एका देशातून दुसऱ्या देशात पैसे पाठवायचे असतात तेव्हा बँका स्विफ्ट कोडच्या साहाय्याने एकमेकांशी जोडल्या जातात। तर हा स्विफ्ट कोड कसा शोधावा, तर स्विफ्ट कोड तुम्हाला तुमच्या बँकेच्या अधिकृत वेबसाईट वरती मिळू शकतो। जर तुम्हाला स्विफ्ट कोड माहिती नसेल तर तुमच्या बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रावरून किंवा बँकेच्या शाखेमध्ये जाऊन तुम्ही स्विफ्ट कोड बद्दल माहिती घेऊ शकता। तर मित्रांनो, ही होती स्विफ्ट कोड संदर्भातील सविस्तर माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।